जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि ब्लॉग स्टार्ट केला आज सुट्टी असल्यामुळे काय करायचं एक छोटासा प्लॅन केला की बाहेर जायचं. हे बघा आमची अजून पेट पूजाच चाललेली आहे, त्यामुळे अजून काय निघायचं प्लॅन नाही आहे. जायला निघालं तर हे बघा या दोघी पण बाहेर. कुठे चालली तू? आणि हिचं म्हणणं आहे दिदाला नको घेऊ. दिदाला नको का? असू दे ना दिदा, पण तिथून कशाला जायचं लिफ्ट असता वेळेस. दिदा तू मोठ्या बाबांबरोबर जा. नको, चाचू बरोबर का जायचं तुला? काय बोलते आई? विचार परत. आई परत मी येऊ ना तुझ्या पाठी? नको काय नको. आता आजी बसली गाडी. मी कोणाची आजी आहे? हो का? रंग बदलू गिरगिट, रंग बदलू गिरगिट आहे. ए तू आजीला नको का बोलते का? आजी दीदीची. मी आता दीदीला कुठे नेणार आहे माहिती? गार्डनला. नानूला नेणार? बापरे. हा? नाही. तुझा तू एकटी, मी जाणार आहे दीदीला घेऊन. दीदी आजीला बोल माझी चल आहे. तू पण. दीदी माझी आहे. फायनली आम्ही निघालेलो आहोत आमच्या एका कामाला. आणि ही चिडूक इकडेच झोपली आहे. आणि मला वाटलं की आपल्या इकडेच आहे सिलेंडरचा प्रॉब्लेम. इकडे पण आहे. सो कुठे चाललो तुम्हाला बघायला भेटेलच, कारण की फाल्गुनचा बड्डे जवळ येतोय. बड्डे जवळ आला म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे सरप्राईज देते. तर या बड्डे निमित्त काय सरप्राईज असणार आहे तिला पण ना माहिती अजून, कारण की मला माहिती आहे त्याला फक्त इस टाइम सिर्फ मेरे को पता है. एनिवर्सरी के दिन भी क्या सरप्राइज था वो सिर्फ मेरे को पता था. वो भी लास्ट मोमेंट में. माहिती आहे का काय सरप्राईज देणार आहे तुला? ॲक्च्युली मी असं ठरवतो की दरवर्षी फाल्गुनचा बड्डे गोवामध्ये करायचं सेलिब्रेट, पण यावर्षी थोडंसं मागे पुढे होतं, त्यामुळे नाही. कारण आमचा पूर्ण ग्रुप आहे, म्हणजे अभिमामा, वरुण मामा, रचना, मी असं आमचा एक ग्रुप आहे. सो त्या ग्रुपमध्ये आम्ही असं ठरवलं की फाल्गुनी एव्हरी इयर गोव्याला जायचं फाल्गुनीच्या बड्डेला. पण यावेळेस आर्याची एक्झाम असल्यामुळे थोडंसं मागे पुढे होतं आहे. पण मी काय डिसअपॉइंट नाही करणार तुला, घाबरू नको. डोंट टेक टेन्शन. प्लॅन वेगळा होता, तर ह्यांनी सगळ्यांनी ऍट द एंड तिथे स्टॉप केला. प्लॅन होता कुठे बाहेर जायचा, पण आता सध्याची आम्ही कुठे झाले? ओमान. आणि तुम्हाला माहिती आहे लास्ट टाइम आम्ही ज्या हाँगकाँगला गेलो ना, हाँगकाँगच्या वेळेस हे चाललेले कुठे का अझरबैजान. आणि मी एकुलता एक असा मुलगा होता अख्ख्या ग्रुपमधला की तो मी नाही बोलत होतो की नाही थांबा आपण नंतर बुक करू. आणि तेव्हा इंडिया पाकिस्तानचं ते वॉरचं झालं आणि ते हे बंद झालेलं. काय का एअर स्पेस बंद. एअर स्पेसचं काही नव्हतं. अझरबैजान बॉयकॉट आपण करायला इंडियन्सनी चालू. आम्ही त्यावेळेस सुद्धा अझरबैजानची तिकीट बुक करणारच होतो, आणि ते वॉर चालू झालं सिच्युएशन मग थोडं स्टॉप केलेलं. आणि यावेळेस पण ओमानचं मी लांबवलं की नाही थांबा नंतर करू. फेब्रुवारीमध्येच जाणार होतो ओमानला, पण त्यानंतर असं झालं की मी बोललो एक्झाम्स होते, मग अभिमामाची फॅमिली नसती आली, म्हणून मग ओमान आम्ही डिसाईड केलं मार्चमध्ये जाऊ. मार्चमध्ये बुक करणारच होतो, तर सगळेजण, फक्त मी एकटी बोलत होती मला जायचंय, बाकी सगळे रेडी होते. पण मी पर्सनलवर यांना मेसेज करून बोलत होतो की नाही थांबा थोडं, अजून दुसऱ्या कंट्री बघू आणि मग तिकडे जायचं आपण डिसाईड करू. आणि परत आता ओमान पण अडकलं असतं. माझ्यामुळे तुमचे एवढे पैसे वाचलेत माहिती आहे. तुम्ही मला एक ट्रिप फुकट द्या उलट सगळ्यांना. आणि मग फायनली फाल्गुनच्या बड्डेचं नवीन लोकेशन आम्ही डिसाईड केलं, बघायला मिळेल. आणि कोण कोण असणार आहे
पण त्याआधी आजचा दिवस काय ते तुम्ही बघा. आणि हा कल्याणचा सर्कल आहे जो की हा घड्याळवाला आहे, फेमस आहे. याचं मला जर कल्याणचे कोणी आपले यूट्यूबचे मेंबर असतील तर त्यांनी मला प्लीज याचं महत्त्व सांगा काय आहे, कारण की खूप फेमस आहे. माहीत नाही काय आहे पण फेमस आहे. गाडी पार्क केली आहे आणि आम्ही आलो आहोत महाराष्ट्र ज्वेलर्समध्ये, कारण त्यांचा महाउत्सव चालू झालेला आहे आणि मॅडमला काय काय गोष्टी बघायच्या आहेत तर आता बघून घेतो. आणि महाराष्ट्र ज्वेलर्समध्ये जसे की तुम्हाला माहिती आहे खूप अँटिक आणि वेगवेगळ्या ज्वेलरीज मिळतात. पोल्की, डायमंड्स, एकदम अँटिक ज्वेलरी मिळते. येस, चलो चल चल. आणि ही पण आली आहे चिडू. तर ऑलरेडी त्यांनी खूप छान असं डेकोर करून ठेवलं आहे. आणि सगळं काम वगैरे आवरून आलो कल्याणवरून आणि आता जायचं दुसऱ्या कामासाठी. पण मग त्याच्यासाठी आता टाईम झालेला आहे जेवायचा. सो आम्ही आलो तर हायवे ब्रेकला. खूप दिवसापासून असं चाललेलं की हायवे ब्रेकला किंवा कॅफे मुंजाला खायचं, पण कॅफे मुंजाला दुपारी जाणं थोडंसं मला कठीण वाटलं, म्हणून आम्ही हायवे ब्रेकला आलो. कोण आहे गुडगल? दिदा आहे गुडगल, नॅना नाही आहे. दिदा आहे का गुडगल, नॅना आहे सांग. सो एवढी मोठी ट्रॅजेडी झाली की आम्ही कल्याणवरून जेवण्यासाठी छान नॉनव्हेज खायचं होतं फाल्गुनीला, आणि मला मी बोललो की ठीक आहे व्हेज आहे तर इथे खाऊन घेऊया. तर नॉनव्हेज खायचं होतं म्हणून फाल्गुनी आम्ही इकडे हायवे ब्रेकला आलो की छान नॉनव्हेज मिळेल म्हणून. आणि एवढी मोठी ट्रॅजेडी झाली की आम्ही ऑर्डर दिली चिकन लजीज. ओके ऐका, चिकन लजीजची ऑर्डर दिली आणि त्यांनी ऑर्डर पण घेतली चिकन लजीजची. गेला घेऊन आला आणि नान मागवले आम्ही 2. आणि नान आम्ही खाल्ले पण, 2 नानमधले एक पीस आम्ही खाल्ला पण. आणि मी हिला, आणि ही मला बोलते आम्ही काय मागवलं. मी बोललो चिकन लजीज, कारण की हिने स्टार्ट केलेलं खायला. तर मी बोललो का नॉनव्हेज नाही आहे का? नाही नॉनव्हेजच आहे. खाल्लं, एक नान खाल्ल्यानंतर मग कळालं की ते व्हेज लजीज होतं. कळालं म्हणजे मला एवढी भूक लागली की मला सुचनाचं झालेलं, म्हणून मी खाते नंतर मी म्हणली याच्यात चिकन दिसतच नाही. मी याला विचारते जरा बोनलेस मागवलं, हो बोलतो बोनलेस मागवलं. खाल्लं हां बोनलेस मागवला, पण त्यात बोनलेसवाले पीस पण नव्हते. तर मला वाटलं का त्यांनी त्याचं काय म्हणतात चिकन भुना एकदम चॉप करून टाकतात ना, तर तसं असेल. मी म्हटलं टेस्टच येत नाही नॉनव्हेज. तर त्याला विचारलं मी, तो बोलतो अरे हां गलती से मेरे पास व्हेज चला गया. म्हणजे मला व्हेजच खायचं होतं तसं पण, आणि माझ्याच मनासारखं झालं ना का सोंडू. एक काम आटपून आता निघालो आणि जेवलो मस्त छान असं. आणि ते दोघींनी पण झोप घेतलेली आहे. येस, आणि आता आलेलो आहे दुसऱ्या कामासाठी, कारण की सॅटर्डे संडे आता सुट्टी असल्यामुळे आत्ताच करू शकतो, परत मग टाईम नाही मिळणार आहे. आणि लग्न सीझन असल्यामुळे खूप लोड असतं यांच्याकडे, त्यामुळे आम्ही पहिलेच आता चिवच्या लग्नाचं आत्ताच आम्ही सगळं बुकिंग करून ठेवतो आहे. म्हणजे कपडे आमचे आउटफिट काय असणार आहे, कसं काय असणार आहे ते सगळं आताच डिसाईड करतो आहे ना गं.
फायनली वी आर इन प्रांसल आणि प्रांसलच्या स्टुडिओच्या बाहेर ही जी फ्रेम लावली आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे, खूप छान आहे. आतमध्ये आलो आहे, सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात भारी हे बघायला मिळालं. आणि माझ्या पण ब्लेझरवर जेवढे पिकअप होते ते यांनी काढले. बहुत सुंदर आहे, बहुत सुंदर. सो यावेळेस काहीतरी ताई नवीन फाल्गुनीसाठी हे करतात आणि माझ्यासाठी काय आहे तर माहीत नाही, पण इकडे खूप सारे ब्लेझर लागलेत आणि एवढे छान छान डिझाईनवाले आहेत. आणि माझ्या मागे तर शेरवानी ग्रूमसाठी तर खूप छान छान आउटफिट रेडी आहेत. म्हणजे ज्याला अर्जंटमध्ये जर पाहिजे असेल तर लगेच येऊन घेऊन जाऊ शकतात किंवा 5 दिवस 10 दिवस त्याच्या म्हणजे आता ताईंनाच माहिती किती वेळात देऊ शकतात, कारण की एवढं लोड लग्नाच्या वेळेस वाढतं त्यांच्याकडे की टाईम नाही मिळत. पण तुम्हाला जर अर्जंटमध्ये किंवा सायडरला पण पाहिजे असेल तर खूप सारे रेडीवाले आहेत इकडे, येऊन घेऊ शकता. आणि आता इकडे एवढे लेंगेज आहेत वेगवेगळे लग्नाच्या सीझनमध्ये एवढे लेंगे छान छान आणलेत. आणि ते पण काही लेंग्याची आपली कॉस्टिंग कितीपासून स्टार्ट आहे? 15पासून ना, 15पासून. पण वर्क एवढं छान आहे ना प्रत्येक एक लेंग्याचं की बस रे बस. हो दाखवूया थोड्या वेळात. हे आमचं पात्र जरा झोपलंय, ते उठलं की मी फ्री होतो. हे फक्त आम्ही बघतोय, शिवूच्या लग्नामध्ये असं नाही आहे, थोडं वेगळं काहीतरी करून देणार आहे. आणि मी जेव्हा इकडे आलो आहे तेव्हा हा वर्क कधी बंद नाही दिसला मला होत करता वेळेस. आणि आज गर्दी बघा, जेव्हा लग्न सीझन आहे तेव्हा एवढी गर्दी त्यांच्याकडे असतेच. मगाशी फार होती म्हणून आम्ही आतमध्ये आलो आणि फायनली प्रांसलमधून निघालो आहे. थोडंसं पटपट निघालं आहे आणि खूप छान असे कपडे आम्ही सिलेक्ट केलेले आहेत. ॲक्च्युली माझं अजून पेंडिंग आहे, फाल्गुनीचं झालेलं आहे आणि ज्ञानाचं पण ऑलमोस्ट झालं आहे माझं. मी आज रात्री त्यांना म्हटलं मी पॅटर्न पाठवतो, काय पाहिजे काय नाही आहे. आणि तर मी घरी जातो कारण की घरी थोडंसं काम आहे, त्यामुळे लवकर घरी पोचतो आहे. वाजले तिथेच 6:30-7ला पोचायचं होतं. लेट्स सी. आणि ही आहे आमची नवी मुंबई महानगरपालिका. तर इथे आम्ही चपाती बनवण्याचं, आम्ही जेव्हा पण चपाती बनवतो तेव्हा हा अगारोचा स्टँड मिक्सर यूज करतो. एकदम मस्तपैकी याच्यामध्ये बनलं जातं. तर इथे मी आता पीठ टाकलेलं आहे आणि पाणी टाकते आणि पटकन मस्त असा गोळा, जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं कन्सिस्टन्सीमध्ये पाणी टाकायचं आणि छान असा गोळा होतो. एकदम पटकन झटक्यात असा आपला हा गोळा रेडी झालेला आहे. आणि तो या अगारोच्या स्टँड मिक्सरची लिंक मी डिस्क्रिप्शनला दिली, नक्की जाऊन चेक करा. आणि घरी आलोय, घरी आमच्या दिदानी छान अभ्यास केलाय बघा. इथं कोण अभ्यास करतं का दिदू? इथं कोण अभ्यास करतं? बाबू तू करते? हा दिदू, तू हिरोईन आहेस ना? तू हिरोईन आहेस ना? आई लाईटची बटणं दाब दोन. हा मस्त. कुठे आहे तुझा बाबू? अच्छा, हा तुझा बाबा आहे. काढायचं नाही बाबू. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभी फाल्गुनी
तुमच्यामुळेच बनले अभुनी अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी